सर्वांना नमस्कार. या ठिकाणी गेली अनेक वर्ष जो उपक्रम पाहण्याची मला उत्सुकता होती, ज्या उपक्रमाबद्दल मी सातत्यानं ऐकत आलेलो होतो, समाज माध्यमाच्या माध्यमातून पाहत आलेलो आहे, अशा उपक्रमामध्ये आज मला सहभागी होण्याची संधी मिळाली. त्याबद्दल प्रथमतः आयोजकाचे मनपूर्वक आभार. खरं तर एखादा उपक्रम सातत्यानं 12-15 वर्ष चालवणं म्हणजे खरोखरच कौतुक करण्याच्या पुढची गोष्ट आहे. आणि परवाच कदम सरांना त्या ठिकाणी राजाराम बापू पुरस्कार, ज्यांचं जयंत पाटलाच्या संस्था आहे बहुतेक, त्यांचा मिळाला. तर त्यांच्या आत्तापर्यंतच्या कार्याची योग्य दखल घेण्यात आलेली आहे. आणि सरांचा ज्या वेळेस माझा संपर्क झाला तर ते असं व्यक्तिमत्व आहे, म्हणजे कौतुक करणं हा भाग वेगळा, परंतु बेसिक लेवलला जे काम आहे ते काम कधीही महत्त्वाचं असतं. वरवरचं काम करणं, चमकोगिरी करणं हा भाग वेगळा असतो. आणि खऱ्या निष्ठेनं, खऱ्या तळमळीनं, शब्दावर प्रेम करत, लेखणीवर प्रेम करत, साहित्यासाठी काहीतरी भरीव करावं, अशा तळमळीतून हा घेतलेला उपक्रम आहे. म्हणून या उपक्रमासाठी कदम सराबरोबरच आपणा सर्व उदगीरच्या या दर्दी रसिकांचे मी खूप खूप अभिनंदन करतो. कृपया आपल्यासाठी या उपक्रमासाठी जरा टाळ्या वाजवाव्या. आता आपण आजची जी कलाकृती आहे त्या कलाकृतीकडे आपण आता वळणार आहोत. खरं तर जोहार ही जी कादंबरी आहे, या कादंबरीचे प्रकाशक बाळासाहेब भोंगडे स्वतः आहेत. आणि त्यांच्या प्रकाशनाला एक वेगळी कलाटणी देण्याचं कार्य या जोहारने केलेलं आहे. जोहारबद्दल जर सांगायचं म्हणलं तर माझ्या आत्तापर्यंतच्या वाचक म्हणून, लेखक म्हणून बोलणं मी आज अपेक्षित नाही, वाचक म्हणून बोलणं आज अपेक्षित आहे. तर वाचक म्हणून बोलत असताना आत्तापर्यंतच्या माझ्या वाचन अनुभवामध्ये एखादी कलाकृती आवडली आणि नंतर त्या लेखकाशी चांगला परिचय झाला, असं या जोहारच्या बाबतीत पहिल्यांदा घडलेलं आहे. आपण कदम सर माझ्या ओळखीचे आहेत, त्यांनी एखादं पुस्तक लिहिलं म्हणून कदम सरांचं पुस्तक आहे म्हणून आपण विकत घेणं आणि प्रतिक्रिया देणं हा वेगळा भाग असतो. उदाहरण दिलं, परंतु जोहार ही कादंबरी माझ्या हाती आली आणि मी ती वाचली. वाचते वेळेस मी एवढं भारावून जायचो की आपण बघा, एखादी कलाकृती असं वाचत असताना आदर्शासारखं पुढं वाचत जातो. पण जोहारचं तसं नाही. जोहार चित्रपटाचं तुम्हाला फील देणार नाही, तुमच्या समोर कुठलं कथानक उभं करणार नाही. जोहार हे तुमच्या मेंदूला प्रत्येक पानावर आणि प्रत्येक प्रकरणावर झिंझिने आणण्याचं काम करते. आणि मग जोहार वाचत असताना हा पॅरेग्राफ भारी का त्याच्या पुढचा पॅरेग्राफ भारी का त्याच्या पुढचं प्रकरण भारी, असं करता करता मी अक्षरशः त्यावेळेस व्हॉइस टायपिंगची सुविधा नव्हती. ही कादंबरी नोव्हेंबर 2015ला आली. तर मी अक्षरशः टाईप करायचो सगळं लॅपटॉपवर, मोबाईलवर, आणि उतारीच्या उतारी समाज माध्यमावर टाकायचो. का तर हे लोकांनी वाचलं पाहिजे, ह्याबद्दल समाजामध्ये गैरसमज आहेत, ह्याबद्दल समाजामध्ये जागृती व्हायला पाहिजे, किंवा हे असं नाही आहे. तर जोहारबद्दल जोहार ही अशी कादंबरी आहे की तुमच्या संकल्पनेला दिशा देणारी कादंबरी आहे. तुमचं वाचन जे प्रगल्भता आहे ते घडवण्याची कलाकृती आहे. म्हणून जोहारसारखी कलाकृती वाचणं अनेक अर्थानं महत्त्वाचं असतं. त्यानंतर मला लेखकाचा फोन नंबर मिळाला आणि लेखकाला समजलं की एक वाचक आपल्या कलाकृतीवर एवढं प्रेम करतो. वाचक अक्षरशः तुम्हाला सांगतो एवढं प्रेम करतात. माझी एक कथा अक्षर पेरणीचे संपादक बाळासाहेब भोंगडे समोर आहेत, त्यावेळेस मी कार्यकारी संपादक सुद्धा नव्हतो, तर त्यांनी ओळख पण नव्हती आमची. त्यावेळेस माझी एक कथा सालगडी नावाची यांनी छापली होती.
आणि त्या कथेवर एवढे फोन आले मला. आणि आपल्या इथल्या शिरूरच्या जवळचा, शिरूर ताजबनच्या जवळचा एक खेडगाव आहे, क्लर्क आहे ते, त्यांच्या वाचनात आली. ती व्यक्ती मला आठवड्यातून किमान 2-3 वेळेस सातत्याने गेले 10-12 वर्षे फोन करते. मी त्यांचा सर, ते म्हणले सर तुमचा शब्द आणि तुमचा आवाज ऐकायला मला बरं वाटतं. सालगडी लिहिणारा लेखक कसा असतो हे मला बघायचं होतं. आणि असे 3-4 वर्ष आमच्या फोनवरच संपर्क व्हायचा, फोनवर. त्याचं काहीच काम नसायचं, नुसतंच फोन लावायचा, काय जेवलात का सर, कसं आहे, काय नाही, तुमच्या सालगडी कथा आवडली. म्हणजे तेच संवाद ऐकण्यासाठी, तोच आवाज ऐकण्यासाठी. म्हणजे एखादा दुसरा कोण म्हणाले वेड, पण हे मी स्वतः अनुभव घेतला एक लेखक म्हणून. वाचक किती वेडे असतात बघा. तर अक्षरशः लातूरला एकदा ती मी आल्यानंतर भेटायला आली आणि गेली 3-4 वर्षाच्या नंतर, मग त्यांचं नाव पण सांगतो, बामणे म्हणून आहे, क्लर्क आहेत ह्याला लातूरच्याच एका शाळेवरती. तर आता थोडा संपर्क त्यांचा कमी झाला आहे, परंतु एवढे वर्ष आम्ही बोलत आलेलो आहे. तर उदाहरण यासाठी दिलं की मी जसं माझ्या सालगडी कथेवरती एखादा वाचक प्रेम करतो, तसंच मी या जुहारवरती सुरुवातीला केलं. आणि मग लेखकाशी आमचा संपर्क आला. ज्या पद्धतीनं मी या अनुभवविश्व या जुहारमध्ये वाचलं, अनौपचारिक, व्यवस्थेचा बुरका फाडणारं, जे रंग दिलेले आहे, भिंत हे खूप छान छान ह्याच्यावर चित्र काढलेले आहेत, झाड आहे, याच्यावर झाडं हिरवीगार आहेत, झाडावर फळं आहेत, फुलं आहेत, सगळं आहे, गार्डन आहे, परंतु हे नुसतं रंग दिलेला आहे. ह्या भिंतीच्या पलीकडं ओसाड आहे, उजाड आहे, सुकलेल्या विहिरी आहेत, आटलेल्या नद्या आहेत. मग आपण हे चित्रच खरं मानून म्हणतो. एखाद्या लेखकाबद्दल, एखाद्या कलाकृतीबद्दल असं चित्र रंगवलं जातं समाज माध्यमात, खूप छान कलाकृती आहे, खूप भारी लेखक आहे, हा विचार भारी आहे, देशीवाद भारी आहे, ग्रामीण भारी आहे, शहरी लेखन भारी आहे, प्रेम कविता लिहिली पाहिजे, स्त्रियांचे प्रश्न लिहिले पाहिजेत, एखाद्या विषयावर, एखाद्या लेखकावर, एखाद्या कलाकृतीवर भारी भारी रंगवलं जातं. परंतु ते तसं नाही आहे. तो जर तुम्ही त्या भिंतीवरचं जर रंग गेला, तो जर पडदा टारा फाडला, तर वास्तव खूप वेगळा आहे. आणि हे वास्तव दाखवणाऱ्या कलाकृती आज तुम्ही माझ्यापेक्षा वयानं, अनुभवानं खूप सगळे मोठे आहेत, त्याच्यामुळे तुम्हाला मित्र हो म्हणणं पण माझ्या जीवावर आले. परंतु रसिक प्रेक्षकांना मला हे सांगायचं की वास्तव वेगळं आहे फार. आणि वास्तव दाखवणाऱ्या कलाकृती मराठी साहित्यामध्ये खूप कमी येतात, खूप कमी येतात, म्हणजे नगण्य येतात. म्हणून मराठी साहित्याला आज एवढा मोठा वारसा असताना, ज्ञानेश्वर तुकोबापासूनचा वारसा असताना, एवढा मोठा छत्रपती शिवरायांसारखा, अहिल्याबाई होळकरांसारखा एवढा समृद्ध वारसा असताना, राजकीय, सांस्कृतिक सगळा, आज आपली कलाकृती जागतिक लेवलवर जायला का कचरते? ह्याचं कारण असं आहे, मराठी लेखक फार ढोंगी आहे. मी फार जबाबदारीनं हे वाक्य करतो. मराठी लेखक जेवढा ढोंगी आहे, तेवढंच मराठी चळवळीमध्ये काम करणारे सुद्धा ढोंगी आहेत. मी या कलाकृतीवर बोलणारे सगळं हे केले. आज साहित्य संमेलनाचे आयोजक असतील, पुरस्कारांचं असेल, फार ढोंगीपणानं आयोजन केलं जाते, चमकोगिरीसाठी केले जाते, फायदे डोळ्यासमोर ठेवून आयोजन केलं जाते. आज आमच्या कदम सरासारखे व्यक्ती प्रत्येक शहरामधून जर पुढे आले, तरच या मराठी साहित्याचं खरं काहीतरी होईल आणि चांगले आणि सकस कलाकृती तयार होतील. ह्यांना कुठलं निरपेक्ष भावानं काम करा ना तुम्ही, तुम्हाला सहकार्य होतंय. आज एवढं 15व्या वर्षी काम करत असताना आज यांना पुरस्कार, एवढा राज्यस्तरावरचा मोठा पुरस्कार मिळाला. डोळ्यासमोर तुम्ही आज काहीतरी मी केलं की उद्याचे लगेच फळं. अहो, झाड सुद्धा फळं द्यायला तुम्हाला काही वर्ष घेते. मग तुम्ही एखादं काम केलं की दुसऱ्या दिवशी किंवा दुसऱ्या महिन्यात फळ कसं मिळेल? त्याच्यामुळं हा ढोंगीपणा जर कमी झाला तरच या मराठी साहित्याचं काहीतरी भलं होते. अभिजात भाषा व्हायला एवढे वर्ष गेली स्वातंत्र्याच्या नंतर, आता आपली मराठी ही अभिजात भाषा झाली. ह्याला कारण आपल्या राजकीय ढोंगीपणाचे आहेत. सांस्कृतिक ढोंगीपण, राजकीय ढोंगीपण, निष्ठेनं काम करणारे निश्चितच आहेत. त्याच पद्धतीने या कादंबरीत सुद्धा दाते म्हणून एक लेखिका, आपला प्राध्यापिका आहे दाते मॅडम, जोशी सर म्हणून एक प्राध्यापक आहे. या व्यवस्थेतील ढोंगीपणाचं हे ज्वलंत प्रतीक आहे. जसं या कादंबरीमध्ये ढोंगीपणाचा बुरका टराटरा पाडण्याचं काम केलेलं आहे, तसं चांगुलपणा पण सांगितलेला आहे. याच कादंबरीमध्ये भोसले म्हणून एक प्राध्यापक आहेत, मार्गदर्शक आहेत लेखकाचे. लेखक एमफिल करतोय पुण्याला आहे, फर्ग्युसन कॉलेजला आहे.
आणि त्या ठिकाणी फर्ग्युसन कॉलेज ज्यावेळेस लेखक MPhil साठी MA साठी तिथं ॲडमिशन करतोय, हेच चालूच असते काही पोरांचं खेळ. खिड़की मत लगाओ, हवा आने थोड़ा आवाज करो ना. ठीक आहे ठीक आहे, हे चालू आहे, ह्याला स्टॉप करायला लागेल. ते स्टॉप चालूच आहे, लाईव्ह आहे ना. तर या ठिकाणी बघा, तर या कादंबरीमध्ये आलेलं प्राध्यापक जोशी सरांचं पात्र, या कादंबरीमध्ये आलेलं प्राध्यापक दाते मॅडमचं पात्र ह्या ढोंगी व्यवस्थेचं प्रतीक आहे. त्याच पद्धतीनं भोसले सरांच्या माध्यमातून या कादंबरीमध्ये चांगुलपणाचं प्रतीक आहे. मॅडम चांगला पगार पाणी आहे, 2-2.5 लाख रुपये व्यवस्थित आहे, तरी पण मॅडम काय करते, कॅबिनमध्ये आपल्या ऑफ पिरियडमध्ये जे कोण विद्यार्थी त्यांच्याकडे येतील, प्राध्यापक येतील, तर ते वेगवेगळ्या कंपन्यांचे जे प्रोडक्ट आहेत ते मॅडम विकण्याचा प्रयत्न करते. त्यांना कमिशनचा बोलते, कमिशनची भाषा करते. त्यावेळेस या नायकाला प्रश्न पडतो, मल्हारला प्रश्न पडतो, ज्या मॅडमचं व्याख्यान, ज्या मॅडमचं लेक्चर मी वर्गामध्ये मराठी साहित्याचा सांस्कृतिक इतिहास वगैरे अशा भाषेत मी ऐकतो, त्यावेळेची त्यांची प्रतिमा, मॅडमची प्रतिमा आपल्या मनात होणारी, आणि ज्यावेळेस ऑफ पिरियडमध्ये मी मॅडमला भेटतो त्यावेळेस मॅडम म्हणते, हे 125 रुपयाचं हे क्रीम घ्या, हे 200 रुपयाचं हे पावडर घ्या. त्यावेळेस त्याला वाटतं हे काही खरं नाही. म्हणजे लेक्चरमध्ये बोलणारे मॅडम त्या ढोंगी आहेत, त्यांचं पैशावर प्रेम आहे, आपल्या विद्यार्थ्याच्या गुणवत्तेवर नाही प्रेम. ह्या वेळेस त्याला प्रश्न पडतो लेखकांना. त्याचबरोबर दाते सर म्हणून एक पात्र आहे, गावाकडे मोठे चांगले प्राध्यापक आहेत, पगार पाणी आहे, स्थिर स्थावर आहे, गाडी झाला, बंगला झाला. आता त्यांना वेध लागलेत प्रसिद्धीचे, त्यांना वेध लागलेत लेखक होण्याचे, त्यांना वेध लागलेत कवी होण्याचे. मग हा जो मल्हार पुण्यामध्ये राहतो तो कधीतरी असा गावाकडे येतो, आणि जोशी सर असतात गावाकडले, त्यावेळेस ते जोशी सर म्हणतात, मल्हार माझ्या कविता एवढ्या झालेल्या आहेत, आपल्याला एक कविता संग्रह काढायचा आहे. कसा काढायचा आहे? कसाही काढायचा आहे, कसाही काढायचा, आपल्याला कविता संग्रह काढायचा आहे. या कविता संग्रह काढण्यासाठी तो जो प्राध्यापक जोशी सर आहेत त्यांना प्रसिद्ध व्हायचंय, कवी व्हायचंय, म्हणून ते जोशी सरांची तयारी आहे, पैसे देऊन, पूर्ण पैसे प्रकाशकाला देऊन कविता संग्रह काढण्याची तयारी आहे. एवढंच ते जोशी सरांची मजल नाही, तर कविता संग्रह आल्याच्या नंतर पुरस्कार त्यांना पाहिजे, 2 पाहिजे, 4 पाहिजे, 10 पुरस्कार पाहिजे, आणि प्रत्येक पुरस्कारासाठी त्यांना टेबल सजवायची तयारी आहे. त्यांची तयारी आहे पैसे देण्याची, त्यांची कुठल्याही थराला जाण्याची तयारी आहे. अशा पद्धतीने ज्यावेळेस मल्हारच्या समोर अनुभव येतात त्यावेळेस मल्हारला या व्यवस्थेतील ढोंगी पण कळतं. आता हे जोशी सर असतील, दाते मॅडम असतील, हे आजच्या आजूबाजूच्या आपल्या सांस्कृतिक राजकारणाचं प्रतिनिधित्व म्हणून आलेलं आहे, आणि नायकाने लेखकाने हे कुठंतरी बघितलेलं आहे, म्हणून हे कादंबरीत अशा पद्धतीने आलेलं आहे. ज्या वेळेस नंतरच्या काळामध्ये लेखकाशी माझी भेट झाली, फोन झाले, अतिशय आमचे आता घरगुती संबंध आलेले आहेत, ते आमच्या घराकडे येतात फॅमिलीसह, मी त्यांच्याकडे जातो, त्यावेळेस या कादंबरीवर ज्यावेळेस चर्चा होते त्यावेळेस म्हणतात, ईश्वर मी या कादंबरीमुळे फार विरोधक तयार करून घेतले. ज्यावेळेस विद्यापीठात गेले की असा एखादा गुंड किंवा चोर आला, अशा पद्धतीनं प्राध्यापक माझ्याकडे बघतात. विद्यापीठी अभ्यासक्रमामध्ये एखादी पाठ लावण्यासाठी, एखादी कादंबरी लावण्यासाठी जे अभ्यासक्रम मंडळाचे जे प्राध्यापक सदस्य असतात, डॉक्टर जॅकेट घालून मोठ्या व्यासपीठावर जातात, ते जे लोक आहेत ते एखाद्या लेखकाचं पुस्तक आपल्या विद्यापीठामध्ये लावण्यासाठी पार्ट्या घेतात, सहली आयोजन करतात, वाटेल त्या पद्धतीनं फायदे करून घेतात त्या लेखकाकडून. PhD चे तर भयानक राजकारण आहे. पीएचडीच्या विद्यार्थ्यांची पिळवणूक अक्षरशः. आता ह्या कादंबरीत तर सगळे उदाहरणं आहेतच, परंतु माझ्या समोरचं एक उदाहरण आहे. मी कोकणात राहतो, कोकणात हापूस, आंबा, काजू, बदाम वगैरे सगळे असतात. कदम सर
आमचे एक प्राथमिक शिक्षक PhD करत होते आणि त्यांचं फायनलच्या ज्यावेळेस आलं, पुण्याचे PhDचे गाईड होते, ते बोलवायचे 15 दिवसाला महिन्याला काय काय त्यांचं चालवलं असते संशोधन. प्रत्येक वेळेस काय आता गुरुजी आता मे महिना आहे, हा चांगला हापूस आंब्याची पीटी घेऊन या. पीटी 1-2 हा माणूस न्यायचा. काजू, आता काजू पुण्यात मिळत नाहीत का? हापूस आंबा एक ठीक आहे, कोकणाशिवाय मिळत नाही. प्रत्येक वेळेस 2-2, 3-3 किलो, 2.5 किलो आम्हाला काजू लागतात. काजू पुण्यात नाहीत का मिळत? हे सांगण्याचा मुद्दा नाही आहे, परंतु हे ढोंगेपणावर आपल्याला प्रहार करण्याची गरज आहे. आणि या जोहारमधून मला वाचायला मिळालं, ज्यावेळेस तुमचा ढोंगीपणा कमी होणार नाही त्यावेळेस कुठलंच काही भलं होणार नाही. ढोंगीपणामुळे फक्त वैयक्तिक फायदे होऊ शकतात, सामाजिक आणि सांस्कृतिक आणि राजकीय कुठलाच फायदा होऊ शकत नाही. अशा पद्धतीनं बरंच काय काय आहे. कादंबरीचा जर विचार करत असला तर या कादंबरीमध्ये कादंबरीची अर्पण पत्रिका फार पाहण्यासारखी आहे. ही कादंबरीची अर्पण पत्रिका आहे. महादाईसा, मुक्ताई, जनाई, जिजाऊ, अहिल्या, सावित्री, आजी, आई, आबाई या समृद्ध स्त्री सत्ताक वारशास अर्पण पत्रिका या कादंबरीची आहे. बघा, स्त्रियावरचे आज आम्ही काल ज्यावेळेस कालच 31 मेला जळकोटला पहिले राष्ट्रमाता अहिल्यादेवी होळकर ग्रामीण साहित्य संमेलन झालं. अतिशय मान्यवर लेखिका त्या ठिकाणी आपले विचार मांडण्यासाठी आलेल्या होत्या. तर त्या सुद्धा म्हणल्या, परिसंवादाचा विषय होता होळकर शाहीतील स्त्री वारसा आणि आजच्या स्त्रीचे सामाजिक स्थान. आज स्वातंत्र्याच्या एवढ्या वर्षानंतर 75 वर्षाच्या नंतर सुद्धा आणि अहिल्यादेवी होळकर होऊन गेल्याच्या नंतर 301 वर्षानंतर सुद्धा सामाजिक स्त्रीचे सामाजिक स्थान या विषयावर आपण चर्चा करतोय. यातच आपल्या समाजाचं अधपतन आहे, यातच आपल्या समाजाची हार आहे. आपण सॅटेलाइटनं चाललो, इंटरनेटवर बोलतो, फेसबुक लाईव्ह करतो, यूट्यूब लाईव्ह करतो, परंतु आपल्या घरातील आपल्या समाजातील स्त्रीचं स्थान काय आहे? काय म्हणून आपण स्त्रीला बघतोय? आपण का नाही आणत? हे तर इथं तर ठीक आहे, आज राजकीय सामाजिक सगळीकडे आरक्षण आहे. आज या हॉलमध्ये 50% स्त्रिया पाहिजे नेमानं येत नाहीत कदम सर. मी पण त्याचा अनुभव घेतो आयोजनामध्ये. तर हे समाज म्हणून आपण कुठंतरी कमी पडतोय का, याचा निश्चितचपणे विचार झाला पाहिजे. म्हणून हे अर्पण पत्रिका या कादंबरी महत्वाची आहे. आणि लेखकांनी सुद्धा ज्या ज्या वेळेस स्त्रियांच्या बाबतीत या कादंबरीमध्ये आलेला आहे, लेखका या कादंबरीमध्ये एक पात्र आहे वत्सलाताई म्हणून. सरंजामी कुटुंब आहे, खेड्यातील सरंजामी कुटुंब आहे, शेतीबाडी आहे, नोकर भरपूर सगळं आहे. परंतु त्या वत्सलाताईला तरुणपणात वैधव्य येतं, विधवा होते. अशा पद्धतीनं विधवेकडे बघण्याचा काय दृष्टिकोन आहे? आई वडिलाची इज्जत. एकदा आपण मुलीचं लग्न झाले की तू बाई माहेर तुझं पाहुण्यासारखं आहे म्हणून ते वत्सलाताई माहेरकडे जाऊ शकत नाही आणि सासरमध्ये सुखानं राहू शकत नाही. घरातलेच लोक तिला सार्वजनिक कार्यक्रमात यायला अटकाव करतात, पूजा पाठ करू देत नाहीत. एवढंच नाही तर तिला स्वयंपाकाला मज्जा वाचतो. एखाद्या मोलकरणीप्रमाणे घरातल्या घरात घुसमट अशी की तिला 4 बायामध्ये मोकळेपणा हसायला, बोलायला, मनातली खतखत व्यक्त करायला सुद्धा चान्स नसतो. अशा वेळेस वत्सलाताई आपल्यापेक्षा वयानं कमी नायक जर भेटला, कारण समवयस्क असला किंवा वयानं मोठा असला आणि बोलत बसले, हसत खेळत बसले, तरी घरच्यांचे आणि बाहेरच्यांचे शंका कुशंका चर्चा होते. एवढी वाईट परिस्थिती आहे. त्या बायकांनी कुणाचं मन मोकळं करायचं? बायकांनी घुसमट आहे. या विधवेचं तर ठीक आहे, आज कौटुंबिक लेकरं बाळा असं त्यांना मन आहे ना. आपण पुरुष कुठं पण मन मोकळं करू शकतो, मित्र हे परिवार असतो, पण स्त्रियांची घुसमट फार वेगळ्या पद्धतीने होत असते. तर हे वत्सलाताईचं जे पात्र आलेलं आहे या कादंबरीमध्ये, लेखक ज्यावेळेस गावाकडे जातो आणि तो लेखकाचं वय कमी, वत्सलाताईचं वय भरपूर, त्यावेळेस त्या वत्सलाताई तिचे संवाद आहेत, तिची जी खतखत आहे मनातली, ती म्हणते एवढं मी आता ते कादंबरीमध्ये स्पष्ट लिहिलंय, 96 कुळी वगैरे सगळं हे सरंजामी आहे कुटुंब, धीर बाहेर नोकर चाकर सगळे आहेत, पण माझं काय म्हणले, मी दुःख कुणाला सांगू? कुणाला बाहेर जाता येत नाही. बाहेर गेलं की लोकांच्या नजरा अशा विधवा म्हणून. माहेरमध्ये गेलं तर माहेरचे म्हणतात आता तुझं लग्न झालंय, तुझं शेती बाडी तिकडेच.
तर अशा पद्धतीचा स्त्री वारसा, त्याच्यामुळं आपण आपल्यापासून सुरुवात केल्याशिवाय बाहेर आपण कट्ट्यावर बसून किंवा चार चौघात अशा पद्धतीने झालं पाहिजे, तशा पद्धतीने झालं पाहिजे म्हणून काय फायदा नाही. आता आमच्या तालुक्याचं नाव घेणं चुकीचं आहे. तुम्ही सुद्धा अनुभव घेत असाल. बायको सरपंच होते, बायको सभापती होते. आमच्या कोकणात एक लेखक आहेत तानाजीराव चोरगे म्हणून, मॅडम सभापती म्हणून त्यांचे कादंबरी आहे. तर अशा पद्धतीनं मी स्वतः काल बघितलं एका पंचायत समितीमध्ये असं मॅडमचं छान सभापती म्हणून लिहिले, मॅडमचं नाव वगैरे लिहिले. असं ती खुर्ची आहे आणि खुर्ची रिकामी आहे आणि त्याच्या बाजूला तसलीच खुर्ची आहे, नवरा बसलाय आणि निवेदन घेतोय लोकांचे, हे देतोय ते देतोय, सगळा कारभार करतोय. हे माझ्या डोळ्यानं बघितलेलं आहे. मला मनात क्षणभर खरोखरच विचार आला, ह्या सीनचा फक्त फोटो काढावा म्हणून. सभापतीची खुर्ची रिकामी का, ती बायकोची आहे म्हणून. मग कशाला केलं तुम्ही सभापती? म्हणजे ही मानसिकता किती ढोंगीपण आहे मला सांगा. कुठंच आवाजात समाज म्हणून, संवेदनशीलता म्हणून आणि आपण समाज मान्य करतो, त्याला निवेदन देतोय, त्याच्याकडून कामाची अपेक्षा करतो, कुणाकडून? नवऱ्याकडून. सभापती आहे का तो? हे वास्तव आहे आपल्या समाजाचं. म्हणून ज्या वेळेस ह्या वास्तवावर प्रहार करणारी आणि या वास्तवाचा बुरका फाडणारी कलाकृती जोपर्यंत येणार नाही तोपर्यंत आपण समाज बदलाची अपेक्षा करणं फार चुकीचं आहे. त्याचबरोबर लेखकांनी जरी या कादंबरीत बहुतांशपणे सरंजामीपणाचे चित्रण केलं असलं तरी लेखकाच्या मनामध्ये जातीवाद आहे असं कुठं जाणवत नाही. कारण लेखक पुण्यामध्ये शिकायला असताना ज्यावेळेस एमफिल करत असतो, MA करत असतो, त्यावेळेस त्याचा रूम पार्टनर गोरख राठोड असतो. गोकर्ण खेड्यात एक तांड्यावरचा बंजारा समाजाचा असतो आणि त्याचं जरी थोडंसं वैचारिक असेल, अभ्यासामुळे मतभेद जरी असतील तर त्याचं बॉन्डिंग खूप छान आहे. ज्यावेळेस लेखक त्या आपल्या गोरख मित्रासोबत त्याच्या तांड्यावर जातो त्यावेळेस त्याने त्यावेळेस त्यांनी त्या तांड्याबद्दलचा जो अभ्यास आहे त्या अभ्यास त्याला इतका उत्सुकता लागला. लेखक फक्त एक दिवस राहून यावं म्हणून त्या तांड्यावर गेलता, परंतु त्या तांड्यावरच्या लोकांचे अनौपचारिक बोलणं आहे, प्रेमळपणा आहे, निसर्गाशी जोडून घेणं आहे. म्हणजे तुम्हाला आमच्या कोकणामध्ये पद्धत आहे, एखादा पाहुणा आला ना, चहा घेणार का असं विचारतात. म्हणजे ते सवय पडलेली आहे. पण तसं आपल्या खेड्यावर काय नाही, चहा करणार, काय करणार, आणून ते समोर ठेवणार. म्हणजे हा जो आगळपगळपणा आहे, हा जो अनौपचारिकपणा आहे, हा जो प्रेमाचा ओलावा आहे, हा ओलावा त्या तांड्यावरच्या लेखकाला जाणवला, आपला नायकाला जाणवला आणि म्हणून तो लेखक, तो नायक त्या ठिकाणी 3-4 दिवस त्या तांड्यावर रमला. आणि त्याच्या निरीक्षणामध्ये बघा, ती जे 96 वर्षाची आजी आहे गोरखची, आपल्या रूम पार्टनरची आजी, त्या आजीचं बोलणं वगैरे, तिचा पेहराव त्याने लिहिलेला आहे बघा. घागरो, पामली, केसांच्या पल्लेदार चोटला, झुंबर, गुंड्या, कवड्या, पैसे, छोटे गोल पैसे, त्याच्यावरती आरशे, डोक्यावरून घेतलेला रंगीबेरंगी घागरा, गोंधन, कोपऱ्या, चुडा, पायातली जाडजोड पोगर, ह्या आजीचा वेशांचं निरीक्षण त्या ठिकाणी, ही संस्कृती आहे. त्या संस्कृतीचा आपण अभ्यास केला पाहिजे, त्या संस्कृतीचा आपण मान सन्मान केला पाहिजे. आपला देश हा विविधतेने नटलेला, आपण म्हणतो भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत म्हणतो. त्यावेळेस आपण एखाद्या जातीपुरता किंवा एखाद्या धर्मापुरता ज्यावेळेस आपण चौकटी बंद करत झालो तेवढे आपण खुजी होऊ. आपले सण उत्सव साजरे करत असतानाच इतरांच्या सुद्धा सणा उत्सवाला, जाती धर्माला आदर केला पाहिजे. तरच आपण अधिक माणूस म्हणून अधिक चांगला उन्नतीच्या दृष्टीनं, उन्नतीच्या दिशेनं आपण निश्चितच पाऊल टाकू शकतो. त्याचबरोबर तात्या एक पात्र आहे या ठिकाणी. तात्या म्हणजेच लेखकाचे वडील. तात्याच्या रूपानं लेखकाने शेतकरी व्यक्तीचं प्रतिनिधित्व केलेलं आहे. आज शेतकऱ्याचं जर बघितलं तर लेखकानं बरेच उदाहरणं दिलेली आहेत. म्हणजे शेती प्रश्नाच्या अनुषंगानं किंवा या कादंबरीमध्ये बघा, चित्रणात्मक फार केलेलं न करता जे आंदोलन आहेत
जे एकमेकाच्या ताणेबाणे आहेत. म्हणजे तात्या सातत्यानं विचार करत असतो की आज आम्ही समजा आंबे पिकवतो, आंबा बाजारात गेल्याच्या नंतर समोरचा भाव करू शकतो, किती रुपये डझन देणार, काय देणार, किती किलो देणार, भाव करू शकतो. पण तोच आंबा व्यापाऱ्यानं घेऊन त्याची फ्रुटी आणि माझा बनवून आणला आणि मस्त काचात ठेवला, बिल प्रिंटेडच लावते किंमत तिथं म्हणतो का आपण हे माझा किती 25 नाही 20 रुपयाला देणार. म्हणजे किती म्हणजे ढोंगीपणा आहे. तर अशा छोट्या छोट्या उदाहरणामधून तर हे तात्या विचार करत असतो, जिथं पिकतं तिथं त्या शेतकऱ्याला मालाचा भाव करायचा अधिकार नाही. आता या वर्षीचं उदाहरण बघा, ज्यावेळेस सीझन होतं सोयाबीनचं त्यावेळेस 4200-4000 ह्या दरानं सोयाबीन विकलं. आता 7 आणि 8000 झाला. आता म्हणजे त्याची साठवणूक केल्याने व्यापारी आता वरचा 50% फायदा घेणार, नुसतं साठवणूक करणाऱ्याचे. तर अशा पद्धतीचे जे दुष्टचक्र आहे यावरती ह्या कादंबरीमध्ये भाष्य आलेलं आहे. आजचा काळ फार तणावाचा आहे, सांस्कृतिक तणाव आहे, अगदी आंतरराष्ट्रीय पासून आपल्या घरापर्यंतचे तणाव आहे. ते आज मीडियामध्ये दाखवलं जात नाही. आज मीडियामध्ये जे चित्र दाखवलं जातं ते छान छान चित्र दाखवलं जातं, रंगीबेरंगी चित्र दाखवलं जातं. मी सुरुवातीला म्हणलं तसं बा झाड किती छान आहे, त्याच्यावर फळं लागली, त्याच्यावर फुलं लागली, खाली गार्डन आहे, इकडे प्राणी आहे, मस्त आहे, असं चित्र जातं. मग हे व्यासपीठ नाही आहे, हे पण नाही आहे. परंतु आपण कुंभमेळ्यासाठी हजारो झाडं तोडायचं, कुंभमेळा करायचा आणि तिथं कृत्रिम मध्य प्रदेशातल्या बाहेरच्या राज्यातून रोपटे आणायचे आणि लावायचे. म्हणजे ते खिलजीने दिल्लीची राजधानी दौलताबादला आणायचं आणि दौलताबादून परत दिल्लीला असा हे सगळा उलटा कारभार आहे. तो आजचा आपला मुद्दा नाही, परंतु ढोंगीपण जे आहे या ढोंगीपणावरती हे कादंबरी भाष्य करते. खेड्याकडे चला हा महात्मा गांधीने नारा दिलेला होता. लेखकाचं प्रेम जे आहे, ज्या विचारावरती प्रेम आहे, चक्रधर ज्ञानेश्वर तुकाराम पासून ते अगदी शाहिरी वाङ्मय, बखर वाङ्मय, शरद पाटील, शाहू फुले आंबेडकर, महात्मा गांधी या विचारावरती ठाम निष्ठा असणारा आणि विश्वास असणारा हा लेखक आहे. त्यामुळं या सर्व विचारांचे, या सर्व महापुरुषांचे संदर्भ आपल्याला या कादंबरीवर वाचायला मिळतात, पाहायला मिळतात. तर गांधीजीचा फार उल्लेख छान पद्धतीने आला. मला आवर्जून उल्लेख या ठिकाणी करावा वाटेल की गांधीजींनी 100 वर्षापूर्वी या ठिकाणी म्हणून ठेवलेला आहे की खेड्याकडे चला. आज आपल्याला तीच वेळ आहे खेड्याकडे चला म्हणायचं. आज शहरात काय ओरिजिनल राहिलं नाही, हवा, पाणी, अन्न, फळं काय सुद्धा ओरिजिनल नाही आहे. आज आपण खेड्याकडे चला म्हणायची वेळ आलेली आहे, पण वेळ अशी आहे की आपण खेड्याकडे नाही जाऊ शकत. आता खेडं पण नीट नाही ठेवलंय आपण आणि शहर बी नीट नाही. अशा द्विधा मनस्थितीमध्ये आजची पिढी आहे. तरुण पिढी पण आहे, वयोवृद्ध पण पिढी आहे. तर सलग 2 वर्ष रोज 20 मैल 91 जिल्हे आणि 12,600 किलोमीटर पायी प्रवास करणारे महात्मा गांधी. म्हणजे त्यांनी खरा भारत समजून घेतलाय ना. सलग 2 वर्ष रोज 20 मैल चालायचंय आणि या देशभरातले 91 जिल्हे पायी फिरले महात्मा गांधी. 12,600 किलोमीटरचा पायी प्रवास केला. म्हणजे त्या माणसाला खरं खेळ कळलंय. एसी मध्ये बसून आणि विमानात बसून ह्या खरा भारत तुम्हाला कधीच कळणार नाही. भारत हा खेड्यांचा देश आहे. हे वाक्य म्हणण्यासाठीच नाही आहे, वास्तवातलं आहे. आणि तुम्ही या भारताचे जर तुम्ही धोरणं पुण्या मुंबईत बसून एसी मध्ये बसून काहीतरी डोळ्यासमोर चित्र ठेवून जर पॉलिटिक्स करून जर करत असाल, हा भारत कधीच तुम्हाला ऍक्सेप्ट करणार नाही. त्याच्यामुळं हे सुद्धा लेखक, कवीने आणि वाचकाने समजून घेण्याचा विषय आहे. ह्याचं आता जे ताणेबाणे जास्त आलेत, हे खाऊजा संस्कृती 1992-93 ला खाजगीकरण, उदारीकरण हे जे धोरण आलं, त्याच्यानंतर सगळ्या देशातले व्यापार खुला झाला आणि तिथून खऱ्या अर्थानं माणसाचं वस्तूकरण होत चाललं. पैशाला किंमत आली, शब्दाची किंमत गेली. पहिला बॉन्ड आणि चेक नोटरी होती का? शब्दावर नुसतं कुंकू लावलं तर 10 वर्षाला लग्न व्हायचं का? मी शब्द दिला ह्या माणसाला म्हणून. आमच्या नात्यात अनेक अशी उदाहरणं आहेत.
लेकरं जन्माला लग्न जमून ठेवायचे त्यांचं. ते लेकरं मोठे झाले की त्यांचं लग्न लावायचं. पटो न पटो का नाही, ह्यांच्या आजीने शब्द दिलेला आहे बाबा लग्न करावं लागतं. आज जर आपण एखाद्याने शब्द दिला बाबा उद्या लग्न जमलं काय, त्या नवऱ्याच्या बापाला पण आणि मुलीच्या बापाला पण गॅरंटी नाही सुरीक झाली की 1 वर्ष ठेवू शकत नाही. आज सुरीक झाली पुढच्या वर्षी काही खरं नाही म्हणतात. हे कशाचं प्रतीक आहे? माणसाचं वस्तुकरण झाले, माणसाच्या शब्दाला किंमत राहिलेली नाही यार. हे झपाट्यानं काळ बदलत चालला 1993-94 पासून. 400 500 वर्षे ठीक होतं आता सगळं, पण हा काळ फार विचित्र झालेला आहे. कुणाचाच कुणावर विश्वास नाही. भावाशी कधी राजकारण करेल हे भावाला पण कळत नाही, विश्वास पण राहिला नाही. बापाचा पोरावर विश्वास नाही, पोराचा बापावर विश्वास नाही. विचित्र काळ आलेला आहे. आणि खऱ्या अर्थानं आज साहित्यिकाने वाचकाने ह्या गोष्टीचा विचार करून हे आपलं सांस्कृतिक खरं राजकारण जे आहे ना, हे पॉलिटिक्स राजकारण, हे भाजप काँग्रेस हे मनसे सगळे हे राजकारण परवडते. हे ओपन विरोधक असतात, हे ओपन विरोधक असतात, हे ओपन जातीचं राजकारण करतात, पैशाचं राजकारण करतात. खरं डेंजर राजकारण सांस्कृतिक राजकारण आहे. खरं डेंजर राजकारण धर्माच्या संघटनेचं आहे. डेंजर राजकारण जातीतलं आहे. आणि ह्या ठिकाणी वाचकांनी लेखकांनी खऱ्या अर्थाने विचार करण्याची गरज आहे. धार्मिक संघटना त्याचं काम करणारच आहे. लेखक म्हणतो मला सातत्यानं फोनवर म्हणतो, भेटल्यानंतर म्हणतो ईश्वर मी फार विरोधक तयार करून घेतले या कादंबरीमुळे. आणि खरंच आहे, सुरुवातीला या वाक्याची मला सत्यता पटली नव्हती, परंतु कालांतरानं कळलं. आज खरं बोलणं किती डेंजर आहे हे आपण कलबुर्गी, गोविंद पानसरे, दाभोळकरांच्या रूपानं पाहिले. किती बेकार आहे. अहो शिवाजी कोण होता हे पुस्तक लिहिलं म्हणून एखाद्या माणसाची हत्या होते. किती बेकार गोष्ट आहे. आणि ते पुस्तक ज्यानं छापलं त्याला काय धमकी येतात तुम्ही ऐकले असेल. एखाद्या लोकप्रतिनिधीकडून काय भाषा आहे त्याची. अक्षरशः एखादा गाव गुंड सुद्धा बोलणार नाही अशा पद्धतीने त्या प्रकाशाला काय शिवा घालतोय. लोकप्रतिनिधी निवडून आलेला विधानसभेचा सदस्य, इथं आपलं खच्चीकरण आणि इथं आपलं हार आहे समाज म्हणून. तर अशा अर्थानं आज बघा बोलणं गरजेचं आहे. ही व्यासपीठ नाही तरी पण बोलणं गरजेचं आहे. अंधश्रद्धा म्हणा किंवा हे आपण काय म्हणू, आता हे जे बोवाबाजी चालली आहे ना, ह्याला धर्माचं संरक्षण आहे. ह्याला धर्माचं संरक्षण आहे. आमच्या कोकणामध्ये एक फार मोठा बाबा आहे, बुवा आहे, इतका मोठा आहे जे तुम्हाला सगळ्यांना नाव माहिती आहे, त्याचं नाव सुद्धा घेणार नाही मी. परंतु त्याच्या विरोधात जर कोण बोलला, तो चमत्कार वगैरे करतो, त्याची फार मोठी क्रेज आहे, त्याचे भक्त तुम्हाला जागोजागी महाराष्ट्रात नाही देशात दिसतात. त्याच्या विरोधात जर कोण बोलला, त्याच्या जाईपर्यंत त्याचे भक्तच त्याला मारतात. एवढी दहशत आहे या बुवाबाबांची, एवढी दहशत आहे बुवाबाबांची. राम रहीम असेल, आसाराम असेल, ह्यांचे काळे धंदे 10-20 वर्ष चालले. कोण बोललं नाही, बोललं तर त्याचे खून झाले. आणि पापाचा घडा बनल्यानंतर एक दिवस फुटतो म्हणल्यानंतर आता फुटला, तरी पण त्याला अजून शासन व्यवस्थेचं आणि समाज व्यवस्थेचं संरक्षण आहे. बोलण्यासारखं बरंच आहे. परंतु या कादंबरीमध्ये सुद्धा या ढोंगीपणावरती प्रहार केलेला आहे. म्हणून हे अशी कलाकृती महत्वाची आहे. मी जोहारच वाचा किंवा असं म्हणत नाही. मी जोहार सारख्या कादंबऱ्या वाचल्या पाहिजे. जोहार सारखं दिशादर्शक आपण वाचलं पाहिजे. खरं तर जोहारचं जे पहिलं प्रकरण आहे, या पहिल्या प्रकरणामध्ये निवेदक नायक फर्ग्युसन कॉलेजला ऍडमिशन घेतो. खेड्यातला नायक आहे, MA ला ऍडमिशन घेतो. आणि खेड्यातला एखादा पोरगा मोठ्या विद्यापीठात गेल्याच्या नंतर, मोठ्या बिल्डिंग बघितल्याच्या नंतर, हायफाय प्राध्यापक, हायफाय मुलं, हायफाय मुली बघितल्याच्या नंतर, कुठल्याही खेड्यातल्या मुलाच्या मनामध्ये जे काही प्रश्न येतात ते सगळे प्रश्न या नायकाच्या आलेले आहेत. मी पण अतिशय बारक्या खेड्यातून आलेलो आहे, दादाला माहिती आहे. पण ज्यावेळेस मी पण शिकायला गेलो, पहिला अहमदपूरला गेलो, नंतर साताऱ्याला गेलो, नंतर इकडे गेलो, त्यावेळेस मला एक बुजले पण असायचं. ते हायफाय छान छान पोरपुरी बघितले. आपलं काही चुकतंय का, आपलं काही चुकतंय का, आपलं काही चुकत नसते, पण एक न्यूनगंड असतो खेड्यातला. तर असा हा न्यूनगंड घेऊन गेलेला नायक ज्यावेळेस फर्ग्युसन कॉलेजमध्ये जातो, त्यावेळेस काही काळ एकांतात राहतो. आणि त्यावेळेस
एक पिढी आहे कदम सर, एक पिढी आहे मध्यंतरीच्या काळातली, म्हणजे तुमच्या नंतरची आणि आमच्या समकालीन अशी, की त्या पिढीवरती कोसलाचा फार मोठा प्रभाव आहे. असा सुजाण वाचक नाही की ज्याने कोसला वाचली नाही. तर त्या पिढीचा हा नायक आहे, तो प्रतिनिधी आहे. आणि त्यांनी कोसला वाचलेली होती. आणि ज्या कॉलेजमध्ये पांडुरंग सांगवीकर कोसलाचा नायक शिकला, त्याच ठिकाणी ह्याला ॲडमिशन घेतल्याच्या नंतर त्याला एक असा भास होता की पांडुरंग सांगवीकर मला बोलतोय. पांडुरंग सांगवीकर हा माझा कोणतरी मित्र आहे, तो माझ्या सोबत आहे, मी त्याच्याशी बोलतोय. कारण पांडुरंग सांगवीकर हा खेळातूनच गेलेला होता फर्ग्युसनला, आणि त्याच्या आणि ह्याच्या भूतकाळाचा अनुभव विश्वासी खूप साधर्म्य होतं. त्या अर्थानं ह्याला भास व्हायचे. म्हणून कुठल्याही वाचकाला असं वाटतं की ही जोहार कादंबरी आहे ही कोसलाच्या प्रभावातून लिहिलेली आहे, कोसलाचं पुढचं एडिशन आहे किंवा कोसलाची कॉपी केलेली आहे. बऱ्याच वेगवेगळ्या अंगानं त्या ठिकाणी चर्चा झालेली आहे. समीक्षकांनी सुद्धा लिहिलेलं आहे, वर्तमानपत्रात लिहिलेलं आहे की जोहार म्हणजे कोसलाची कॉपी आहे, त्यामध्ये फार काही नवीन नाही. परंतु असं का नाही, त्याचं कारण आहे. असं का नाही तर पहिल्या प्रकरणामध्ये एखाद्या कादंबरीचा नायक भेटणं आणि त्याच्या प्रभावात असणं या चुकीचं कारण नाही. आणि लेखकाला सुद्धा मान्य आहे. लेखक म्हणतो की तुम्हाला जर वाटत असेल की या जोहारच्या प्रभावातून मी लिहिले आहे, तर मी ते लिहिले ना. कारण एखाद्या आपण पिक्चर बघितला, त्या पिक्चर बद्दल विचार तर करतो आपण. शोले बघतो आपण, त्या शोले बद्दल विचार करतो ना 8-15 दिवस काहीतरी. परंतु पहिल्या प्रकरणाच्या नंतर दुसऱ्या प्रकरणापासून अगदी शेवटपर्यंत जे जे काही अनुभव या कादंबरीमध्ये येतात, ते सर्वच्या सर्व अनुभव लेखकाला स्वतः आलेले अनुभव आहेत. ते अनुभव जे आहेत ते लेखकाने वेगळ्या फॉर्मॅटमध्ये लिहिले, वेगळे नावं देऊन लिहिले, वेगळे ठिकाण देऊन लिहिले. परंतु ते अनुभव काल्पनिक अजिबात नाहीत आणि कोसलामधून घेतलेले तर अजिबातच नाही. त्यामुळं कोसलाचा प्रभाव किंवा कोसलाची कॉपी हे म्हणणं फार चुकीचं आहे. आणि दुसरे दोन महत्वाचे भेद आहेत कोसलामध्ये आणि जोहारमध्ये. कोसला ही जी कादंबरी आहे पांडुरंग सांगवीकर नायकाची, हे संपूर्ण कादंबरीमध्ये एक नायकाचं वय मुळात कमी आहे आणि लेखकाचं पण कमी होतं त्यावेळेस. एक झपाटलेपणा, एक भारलेपणा, एक उत्स्फूर्तता आहे त्याच्यामध्ये. विचार तर्कनिष्ठता कमी आहे. म्हणजे एक जे भावनांचे जे आंदोलन आहे त्यांनी भरभर 25 दिवसामध्ये कादंबरी लिहिली आहे त्यांनी, नेमाडीने. वय वर्ष 21-22 काहीतरी होतं. या कमी वयात त्यांनी ते लिहिलेली कोसला आहे. आणि त्याच्यामध्ये असं सामाजिक प्रश्न, ढोंगीपणा, प्राध्यापकांचे प्रश्न, पुरस्कारांचं राजकारण हे काय भानगडी नाही त्याच्यामध्ये कोसलामध्ये. फक्त कोसलाला नायकाला वाटतं की गाव आठवतं, गावामध्ये अशी माझी बहीण आहे, मांजर आहे, उंदीर आहे, बापाचं कसं शेतीच्या प्रश्नामध्ये बापाचे कसे हाल होतात वगैरे वगैरे सगळं. सर मला सांगा तुमचं टाइम झाले का सर? जे हा टाइम झाला का म्हणलं सांगा मला. आहेत ना? हा. तर अशा पद्धतीनं कोसलामध्ये आणि जोहारमध्ये मूलभूत जर फरक बघितला तर कोसला हे एका उत्स्फूर्ततेमधून लिहिलेले आहे, एका झपाटलीपणामधून लिहिलेले आहे. त्याने मुद्दे काढून प्रश्नांचा विचार करून समाजाचं काय होईल वगैरे काही भानगड नाही लेखकाच्या मनात आणि नायकाच्या मनात. परंतु जोहार ज्यावेळेस लिहिली लेखकाने एका मॅच्युरिटीमधून लिहिलेली आहे, एका अस्वस्थतेमधून लिहिलेली आहे. झपाटलेपणातून लिहिलेली नाही जोहार, अस्वस्थतेतून लिहिलेली आहे. ज्या वेळेस हा लेखक विद्यापीठात अभ्यासक्रमाचं निर्मिती प्रक्रिया बघतो, विद्यापीठातलं राजकारण बघतो, पुरस्काराचं राजकारण बघतो, अभ्यासक्रमात पुस्तकं कसे लावले जातात हे बघतो, लेखक कवी कसे मॅनेज करून पार्ट्या देऊन पुरस्कार घेतात हे बघतो, प्रसिद्ध होण्यासाठी कवी काय काय थेऱ्या वापरतात हे बघतो, राजकीय प्रश्न बघतो, गावाकडे आल्याच्यानंतर शेतीचा प्रश्न बघतो. त्यावेळेस अस्वस्थतेतून प्रश्नांची मुद्दे काढून एक चिंतन करून
विचारपूर्वक लिहिलेली कादंबरी आहे जोहार, अनेक वर्ष परिश्रम घेऊन. तसं कोसलाच नाही आहे. कोसला हे एका महिन्याच्या आत लिहिलेली आहे, कमी वयात लिहिलेली आहे नेमाडेंनी फार. त्याच्यामुळं कोसलाची आणि जोहारची अजिबात तुलना होत नाही. अनेक समीक्षकांनी केली, तुम्ही काढून बघा. मी वाचले, वर्तमानपत्रातून वाचले, मासिकांमधून वाचले. हे कोसलाची कॉपी केलेली आहे किंवा कोसलाच्या प्रभावातून लिहिलेली आहे. असं कसं त्यात तसं नाही आहे ते. हा ठीक आहे, नायकाचा एखाद्या कलाकृतीचा प्रभाव असणं वेगळं, मला शोले आवडणं वेगळं, परंतु शोलेची कॉपी करून मी दुसरा पिक्चर बनवणं वेगळं. शोले आवडणं काय चूक आहे? चांगलाच पिक्चर आहे, आवडलाच पाहिजे. तर अशा पद्धतीचं कोसलाचं आणि जोहारचं नातं आहे, हे मला इथं प्रांजळपणे नमूद करावं वाटतं. या ठिकाणी ग्रामीण चित्रण करणाऱ्या बऱ्याच कादंबऱ्या आहेत, परंतु काही कादंबऱ्याचा या ठिकाणी आवर्जून उल्लेख करावा असं वाटतो. जोहारी कादंबरी ग्रामीण कादंबरी नाही. जोहारी कादंबरी शेती प्रश्न मांडणारी नाही, परंतु जोहारी कादंबरी एकूण ग्राम व्यवस्थेतील ताणेबाणे आहेत. एकूण ग्राम व्यवस्थेतील धुऱ्या-बंधाऱ्यावरच्या भांडणामधून निर्माण होणारे तणाव आहेत, भावाभावामधून होणारे संपत्तीसाठी किंवा ह्याच्यासाठी होणारे ताणतणाव आहेत, आणि मुख्य म्हणजे खेड्यातील स्त्रीचं जे पिचलेपण आहे किंवा खेड्यातील स्त्रीच्या अधोगतीसाठी ज्या काही बाबी कारणीभूत आहेत, त्या बाबीचा गंभीरपणे विचार करायला भाग पडणारी ही जोहार कादंबरी असल्यामुळे या कादंबरीचं आपल्याला इथल्या चांगल्या ग्रामीण कादंबऱ्याशी तुलना करणं किंवा त्याबरोबर या कादंबऱ्याची चर्चा करणं क्रमप्राप्त ठरतं. राजन गवसरांची बळीचा असेल, सदानंद देशमुखांची बारोमास असेल, त्याचबरोबर आपले लातूरचे शेषराव मोहिते सरांची असं जगणं तोलाची असेल, दुनियादारी असेल किंवा नेमाडींची कोसला असेल, तर या कादंबऱ्याचा संदर्भ जोहारशी जोडणं यासाठी महत्वाचं आहे की ग्रामीण जीवनाची वास्तववादी दृष्टीनं एका तटस्थपणे निरपेक्षपणे प्रश्नांचे चिंतन करून मांडणी केलेली असल्यामुळं या कादंबऱ्यांच्या सोबत जोहारची चर्चा अपेक्षित आहे. बोलण्यासारखं बरंच आहे, परंतु लेखकाचा मुख्य उद्देश जो आहे या कादंबरीमध्ये की तुम्ही कुठल्याही फालतू गोष्टीत वेळ न घालता आपल्या संस्कृतीचा, आपल्या इतिहासाचा, आपल्या समाजाचा वस्तुनिष्ठपणे विचार करा. आणि वस्तुनिष्ठपणे विचार करण्यासाठी असा एका जागी बसून वस्तुनिष्ठपणे नाही विचार करू शकत आपण. समाज माध्यमाचा काळ आहे, आपल्या डोळ्याच्या समोर सातत्यानं जे धडकतंय तेच खरं आहे आपण म्हणतो. तर जे आपल्याला सातत्यानं दाखवलं जातं आणि ऐकवलं जातं हे खरं आहे का, ह्याचा शोध घेण्याचा फक्त एकच मार्ग आहे, आणि तो मार्ग म्हणजे चांगली आणि वस्तुनिष्ठ पुस्तकांचा अभ्यास करत 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 मुळापर्यंत जाणं. आहा साळुंके, शरद पाटील, अगदी पाठीमागं बकर वाङ्मय, शाहिरी वाङ्मय, संत वाङ्मय, एकनाथ, तुकाराम, ज्ञानेश्वर, चक्रधरापर्यंत अशा उलट्या गतीनं जोपर्यंत आपण मुळापर्यंत जात नाही तोपर्यंत आजच्या वरवरच्या ज्या ह्या सगळ्या समस्या दिसायला लागल्या त्या समस्येची आपण उकल व्यवस्थित काढू शकतो असं सुतराम शक्यता नाही. हे प्रतिपादन या कादंबरीचं मुख्य सूत्र आहे. मला वाटतं एवढं अपेक्षित आहे आणि कादंबरीचा गाभाच्या दृष्टीने एवढं पुरेसं आहे असं मला वाटतं. माझं जे निवेदन आहे या कादंबरीवरचं या ठिकाणी मी थांबवतो आणि या उपक्रमाबद्दल सुरुवातीला कदम सरांचं आणि तुम्हा तमाम उदगीरकरांचं अभिनंदन केलेलंच आहे. पुन्हा एकदा खरोखरच एखाद्या उपक्रमामुळं भारावून जाण्याचे क्षण फार कमी वेळा येतात, कारण आयोजकामध्ये प्रामाणिकपणा
राहिलेला नाही बऱ्याच ठिकाणी, परंतु या उपक्रमाच्या माध्यमातून तो समज चुकीचा ठरवण्याचं काम कदम सरांनी केलेलं आहे आणि तुम्ही तमाम उदगीरकरांनी केलेलं आहे. पुन्हा एकदा या माझ्या निवेदनाच्या शेवटी तुम्हा सर्वांचं खरोखर मनापासून अभिनंदन करतो आणि मला या ठिकाणी बोलवल्याबद्दल आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. ज्वारी उपेक्षितांच्या वेदना, संघर्ष आणि स्वाभिमानाचा जिवंत दस्तऐवज आहे. तुम्ही उपस्थितांच्या समोर हा संवाद साधलात. ही सामाजिक भान जागृत करणारी, माणसाच्या अस्तित्वाचा आणि स्वाभिमानाचा शोध घेणाऱ्या प्रभावी साहित्यकृतीवर आपण संवाद साधून उपेक्षिताविषयी विचार करायला भाग पाडला, त्याबद्दल आपले हार्दिक हार्दिक आभार. आता वेळ झालेली आहे. संवादकाने आपल्याशी साधलेल्या